नमस्कार, मी गणेश. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर आजच्या सुपरफास्ट बातम्यांकडे. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला ठोका नाही, मात्र निवडणुकांनंतर निश्चितपणे ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचेल अशी भीती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त समर्थक आणि कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना मनोज जरांगे पाटलांना अश्रू अनावर झाल्याचं बघायला मिळालं. मराठा समाज शक्तिशाली बनवायचा आहे, कितीही काही झालं तरी माझ्या गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराला एकत्र आणायचंय असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. छत्रपती संभाजीनगर अहमदनगर येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर आरटीओ कार्यालयाच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. त्यांनी बुधवारी हा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. प्रलंबित कामे मार्गी लावण्यावर भर असेल असे त्यांनी बोलताना सांगितले. आदर्श नागरी पतसंस्थेतील ठेवीदारांचे पैसे देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं होतं, मात्र अद्यापही त्यात प्रगती नाही. शुक्रवारी मुख्यमंत्री शहरात आल्यानं ठेवीदारांसोबत भेट झाली नाही, तर भर कार्यक्रमात आंदोलन करण्याचा इशारा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील 6 दिवसांपासून पाऊस सुरू असल्यानं धरणाची पाणी पातळी आता 5% वाढली आहे. महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं वेतन आता दरमहा 1 तारखेला होणार आहे. याची सुरुवात 1 ऑगस्ट पासून करण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून कर्मचारी अधिकाऱ्यांचे वेतन अनिश्चित तारखेला होण्याची परंपरा खंडित झाली. वेतन 1 तारखेला करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी सुखासह आहे. वाहन बनवणारी टोयोटा कंपनी छत्रपती संभाजीनगर शहरात येत आहे. ही बाब शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे, पण आपण आपल्या शहराला इतकं स्वच्छ करू की प्रत्येक कंपनीची आपल्या शहरामध्ये युनिट टाकण्याची इच्छा व्हावी, असं प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी व्यक्त केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरा प्रकरणी हस्तक्षेप करण्याचा नकार दिला आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली होती. नामांतरानंतर शहराचं किंवा रेल्वे स्टेशनचं नाव बदलल्यावर नेहमीच काही लोक समर्थनार्थ आणि काही विरोधात असणार आहेत, असं न्यायालयाने म्हटलंय. काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना संसदेत चतुर्थ वर्ण व्यवस्थेच्या विचारधारेतून जात विचारून अपमान केल्याच्या निषेधार्थ शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं गांधी चमन येथे आंदोलन करण्यात आले. खासदार राहुल गांधी यांच्या विषयी भाजपने त्यांच्या जातीचा उल्लेख करून अपमानित केल्याबद्दल निषेध व्यक्त करून खासदार ठाकूर यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आमदार कैलास गोरठ्याल यांनी दिला आहे. संत गजानन महाराज शेळगाव यांची पालखी पंढरपूर येथून शेळगाव येथे जात असताना त्यांच्याबरोबर साहित्यरत्न अण्णासाहेब साठे मिरवणुकीत सहभागी असणाऱ्या सर्वांना रुमाल टोपी वाटप करण्यात आलं. पुष्पगुच्छ देऊन स्वागत देखील करण्यात आलंय. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा.